एवढा फायदा होतो एवढा फायदा होतो आणि आपल्याला फायदा होत नाहीये, कारण तो तुम्ही योग्य रीते मी जसे सांगते त्या हिशोबाने नाही घेतलं जाते, अजूनही मला ते निदर्शनास येते. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही प्रॉपर डोसेस प्रॉपर कोर्स करा, तर मग त्याचा तुम्हाला प्रॉपर असा बेनिफिट मिळेल. आणि आजपासून आपण जरा इथिकलच्या प्रोडक्ट्स कडे वळूयात. इथिकल म्हणजे मेडिसिनल प्रोडक्ट्स आपण असं म्हणता येईल. तर त्याचा आपण सेशन सुरू करूयात इकडे. माझं इंट्रोडक्शन देण्याची मला असं वाटत नाही आता गरज आहे. ऑलरेडी मी फार जुनी झालेली आहे सनेजला, तरी मी सांगते मी डॉक्टर राजश्री बिराजदार. मला 15 वर्षाचा आयुर्वेदाचा एक्सपिरियन्स आहे. तर आपण पुढे आयुर्वेदाबद्दल डिस्कस करूयात. आधी तर मी सांगू इच्छिते की आयुर्वेदाचा मेन उद्देश काय. मेन उद्देश आयुर्वेदाचा हे आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण त्याबद्दल आपण बघितलं आहे. जे आपले फूड सप्लिमेंट्स आहेत ते आपल्या हेल्थला मेंटेन करण्यासाठी, म्हणजे जे आपण ऑलरेडी हेल्दी आहेत त्यांचं हेल्थ मेंटेन करण्यासाठी आपण फूड सप्लिमेंट घेतो. आणि आतुरस्य विकार प्रशमन म्हणजे जे रोगी आहेत त्यांना निरोगी करण्यासाठी मेडिसिन्सची गरज पडते, औषधांची गरज पडते. आणि आता इथिकल प्रोडक्ट्स म्हणजेच आपण औषधांबद्दल इथे डिस्कस करणार आहोत. तर त्याच्या आधी आपण आधी समजून घेऊयात की आयुर्वेद काय आहे. आयुर्वेदाला इथे सर्वात उच्च असं मेडिसिनल फॉर्म म्हटलं गेलेलं आहे. म्हणून इथे हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानच्च तच्च यत्रोक्त आयुर्वेदस्य उच्चते. म्हणजे सर्व मेडिसिनल सिस्टम मध्ये आयुर्वेदाला सर्वात उच्च मानलं गेलेलं आहे. कारण आयुर्वेद हे जेव्हापासून सृष्टीचा निर्माण झाला सागर मंथनातून तेव्हापासून आयुर्वेद आहे सृष्टीमध्ये. म्हणजे सृष्टीच्या निर्माणापासून आयुर्वेद आहे. त्यामुळे आयुर्वेद हे सर्वात जुनं आहे. आणि आयुर्वेद हे आपल्या शरीराला साधने आहे, कारण हेही पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. निसर्गातून आपल्याला ते मिळतं. जसं आपलं शरीर निसर्गापासून बनलेलं आहे, पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, तसंच आयुर्वेदाचे जे द्रव्य आहेत, जे वनस्पती आहेत किंवा जे मिनरल्स आहेत ते सगळेच आपल्याला निसर्गातून मिळतात. त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाही, कधीही त्याचा आपल्या बॉडीवर साईड इफेक्ट होत नाही. ते नेहमी आपल्या बॉडीसाठी साधनच असते. आता इथे आपले आजचे जे टॉपिक्स आहेत ते त्याबद्दल आपण बघूयात. म्हणजे आपण कुठले मेडिसिन्स बद्दल आज डिस्कस करणार आहोत. आज आपण डिस्कस करणार आहोत अविपत्तिकर चूर्णवटी बद्दल, पितो सुद्धा, डायजी सुद्धा टॅबलेट आणि लिक्विड आणि सूतशेखर रस. आधी हे बघा, हे औषध कुठल्या आजारावर कार्य करतात हे आधी आपण बघून घेऊयात. तुमच्या स्क्रीनवर इथे तुम्हाला दिसत असेल मी डायजेस्टिव्ह सिस्टम तुम्हाला दाखवलेला आहे. तुमच्या जर डाव्या बाजूच्या स्क्रीनवर बघाल तर हे कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम सुरू कुठून होते तर आपल्या जिभेपासून डायजेस्टिव्ह सिस्टम सुरू होतं. तर तुम्ही विचार कराल जिभेपासून कसं काय. जिभे आपल्या ज्या तोंडात लाळ निर्माण होते ते लाळीनेच ऍक्च्युअली पचनाची क्रिया सुरू होते. त्यामुळे जिभेपासूनच आपला जे अन्न नलिका आहे ती सुरू होते. म्हणजे आपल्या अन्न डायजेस्टिव्ह सिस्टम सुरू होतात. आणि अन्न नलिका त्याचं तुम्ही बघताय अन्न नलिका कुठे असते. आणि जर उजव्या बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही बघितलात इथे मी दाखवलंय कसं आपल्या बॉडीमध्ये ऍसिडचा निर्माण होतो. ओके, इथे जो ऍसिडचा निर्माण होतो इथे मी तुम्हाला खाली पण दाखवलेला आहे बघा. इथे पोट, हे स्टमक, ठीक आहे. तर त्याचाच तुमच्या एकदम उजव्या कॉर्नरला तुम्हाला दिसेल हे जिथे ऍसिड निर्माण होतं. ऍसिड निर्माण होत नाही म्हणजे काय. लोक म्हणतात आम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे, आम्हाला पित्ताचा त्रास आहे. पित्त किंवा ऍसिडिटी हे त्रास नाही. ऍसिड सिक्रीट होणं हे आपल्या शरीराची गरज आहे, ठीक आहे. ऍसिड, बऱ्याच लोक काय करतात की ऍसिडिटी होते म्हणून ऍसिडिटीच्या ॲलोपॅथिकच्या मेडिसिन्स घेतात आणि त्यामुळे ते काय करतात त्या ऍसिडला दाबतात. म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमची भूक दाबताय. लक्षात घ्या, ऍसिड सिक्रीट होणे किंवा पित्ताचा निर्माण शरीरात होणे म्हणजे काय, आपल्याला भूक लागणे, ठीक आहे. ही चांगली लक्षण आहे. भूक लागणे चांगली लक्षण, भूकच लागणे, भूक लागणे हे चांगले लक्षण. ऍसिडिटी का होते, कारण आपण वेळेवर त्या ऍसिडिटीचा ऍसिड जे सिक्रीट होते त्याचा शरीराला उपभोग करून घेतात, म्हणून आपण म्हणतो ऍसिडिटी होते.
सूर्य त्याच्या वेळेला निघतो. कधी असं होतं का की सूर्याचा वेळ जो आहे तो बोलत नाहीये? नाही. तसंच आपलं शरीरही आहे. जसं निसर्गाने बनवलंय ना, त्यामुळे तुम्ही एकदा उठलात की तिथून ऍसिडचं सिक्रेशन सुरूच झालेलं असतं. इंजिन सुरू होतं ना, शरीराचं इंजिन सुरू होतं. इंजिन सुरू होणे म्हणजे काय? ऍसिड सिक्रेट व्हायला सुरुवात झालेली आणि ऍसिड सिक्रेट व्हायला सुरुवात झाली याचा अर्थ काय? की तुम्ही आता खायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी उठल्यानंतर 1-1.5 तासामध्ये तुम्ही जेवलं पाहिजे किंवा काहीतरी खाल्लं पाहिजे. जर तुम्ही उशीर केला खायला तर काय होतं, मग ते ऍसिडिटी वाढते आणि ऍसिड काय होतं वरती. जसं तुम्ही इथे बघितलंय ऍसिड कसं वरती येते, कारण ऍसिडचं नेचर जे आहे हलकं लाईट आहे आणि कुठलीही लाईट वस्तू काय होते वरती येते, वरती जाते, हो की नाही? तर तसंच जेव्हा ऍसिड सिक्रेट होतं ते वरती येतं. म्हणून लोक म्हणतात ना मला छातीत जळजळ होते, म्हणजे या भागात जळजळ होते, हो की नाही? या भागात जळजळ. आणि बऱ्याच लोकांना काय वाटतं आम्हाला छातीत जळजळ होते, छातीत दुखतंय, पाठीत कळ मारते म्हणजे हार्ट अटॅक झाला नाहीये, ही फार गैरसमज होते आणि लोक मग पळतात हॉस्पिटलमध्ये ईसीजी काढायला, जिथे काही निघत नाही. पण ऍक्च्युअली हे काय इथे दुखतं, कारण ऍसिडचं सिक्रेशन इथे झालेलं असतं आणि ऍसिड हे वरच्या बाजूला जायला सुरुवात होते. ते जर आपण त्या ऍसिड सिक्रेट होण्याच्या वेळेला आपण जर आहार घेतला, म्हणजे उठल्यानंतर 1-1.5 तासात आपण हलकसं का होईना, थोडंसं का होईना आहार घेतला तुम्ही आणि तर तुम्हाला ऍसिडिटी होणारच नाही. ऍसिडिटीचे लक्षणं काय असतात ते आधी आपण बघून घेऊयात. ऍसिडिटीची लक्षणं असतात छातीत जळजळ, छातीत दुखणे, मळमळ, कधी कधी पाठीत कळ मारणे, कधी कधी डोकं दुखणे आणि बऱ्याच जणांना मायग्रेनचाही त्रास होतो ऍसिडिटीमुळे. आणि लोकांना असं वाटतं की आम्हाला खूप मोठा आजार आहे, मायग्रेन म्हणजे प्रचंड मोठा आजार, आणि मग त्यासाठी लोक काय करतात, सीटी स्कॅन करतात, MRI स्कॅन करतात, आपला वेळ आणि पैसा वाया घालवतात आणि रेडिएशन सुद्धा घेऊन येतात शरीरावरती. तर ऍक्च्युअली ते समजून घ्या, मायग्रेन हे ऍसिडिटी किंवा अवेळी खाण्यामुळे, रात्री जागरणामुळे होणारा आजार आहे. जर आपण आपलं जीवनशैली बदलली, खाण्यापिण्याचा वेळ, आहार, योग्य आहार आणि योग्य वेळी झोप जर घेतलं तर मायग्रेनचा त्रास होणार नाही. त्यामुळे डोकंदुखी, एक एक बाजूला डोकं दुखणे, कधी कधी अंधुक अंधुक दिसणे, पोट फुगल्यासारखं वाटणे, हे सगळी आहेत ऍसिडिटीची लक्षणं. तर तेच आपण वेळेवर आहार घेतला तर ह्याचा त्रास होणार नाही. तर ह्याचा त्रास झालाच तर आपण काय आहार घेतले पाहिजे मेडिसिन, तर तुम्ही अविपत्तिकर चूर्णवटी घेऊ शकता. अविपत्तिकर चूर्णवटी 1 गोळी दिवसातून 2 वेळा जेवणा अगोदर, जेवणाच्या 10-15 मिनिटं अगोदर घ्यायचं. म्हणजे जे ऍसिड सिक्रेट व्हायला लागलेली असते ते ऍसिड आपल्या अन्न पचन क्रियेमध्ये जाते, ते दाबत नाही. कारण आयुर्वेदिक औषधं ऍसिडला दाबत नाही. ते काय करतं, तुमच्या ऍसिडला थोड्या वेळापुरतं शांत करतं, पण ते तुम्ही जेव्हा आहार घेता, अविपत्तिकर चूर्णवटी घेतल्यानंतर 10-15 मिनिटं तुम्हाला फक्त मळमळ होऊ देत नाही, तुम्हाला आहार घ्यायला मदत करते. कारण काय होतं की बराच वेळ ऍसिडिटी झाली तर बरेच लोक घाबरून काहीच खात नाहीत खूप वेळ आणि त्यामुळे जास्त गॅस होतं. अविपत्तिकर चूर्णवटी काय करते, ते गॅस काढते शरीरातून आणि तुम्ही जेव्हा अन्न खाता तर ते ऍसिड जे सिक्रेट झालेलं असतं ते अन्नावरती सिक्रेट होतं, अन्नाला पचनाला मदत करते अविपत्तिकर चूर्णवटीच्या द्वारे. त्यामुळे अविपत्तिकर चूर्णवटी हे दिवसातून 2 वेळा 15 मिनिटं जेवणाच्या अगोदर. या व्यतिरिक्त जर खूप जास्त ऍसिडिटी होत असेल एखाद्याला तर त्यासोबत तुम्ही पितो सुद्धा ही टॅबलेट घेऊ शकता. पितो सुद्धा तसंच, एक टॅबलेट दिवसातून 2 वेळा 15 मिनिटं जेवणा अगोदर. आता बऱ्याच लोकांना काय होतं, ऍसिडिटी खूप दिवस ऍसिडिटीचा आजार असतो आणि हा आजार समजतो. मी जसं म्हटलं हे आपली जीवनशैली आहे. जर तुमची जीवनशैली बिघडली तर तुम्हाला ऍसिडिटीचा आजार होतो. पण बऱ्याच लोकांना ते समजत नाही की आपण कुठे चुकतोय किंवा आपण काय चुकीचा आहार घेतोय ज्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होते. तर त्यामुळे ते त्या गोष्टीला असंच इग्नोर करत राहतात आणि वर्षानुवर्ष ते त्याच कंडिशन मध्ये राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ते ऍसिड जे सिक्रेट झालेलं असतं त्याच्यामुळे छातीत जळजळ, मळमळ हे तर होतं. त्यासोबत मग काय होतं, ते खात नाही, ऍसिडिटी होते किंवा खाल्ल्यानंतर अजून जास्त जळजळ होते म्हणून घाबरून खात नाही. त्याच्यामुळे काय होतं की पोट अजून फुगल्यासारखं वाटतं. पोट, बरेच जण म्हणतात माझ्या पोटाला सूज आलीये, माझ्या पोटाला सूज आलीये, गच्च वाटतंय, काही खाल्लं की अजून जास्त गच्च वाटतं, त्यामुळे जेवढी भूक असते तेवढं खाल्लं जात नाही. त्यामुळे हे जी लक्षणं आहेत हे सगळे अपचनाची लक्षणं आहेत. त्यामुळे मग पुढे जाऊन काय होतं, पोटही व्यवस्थित साफ होत नाही, पोटात गॅस धरतं, अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही आणि अन्न पचन व्यवस्थित झालं नाही तर मग त्यामुळे तर बरेच काही व्याधी उद्भवतात.
त्या व्याधींबद्दल आपण नंतर बोलू, पण अन्न पचन होणे हे शरीरासाठी खूप गरजेचं असतं, कारण अन्न पचन झालं तरच त्याचा आहार, जे पचलेला आहार असतं त्याचं पोषण आपल्या शरीराला मिळतं. तर अन्न पचलंच नाही, तसंच ते पडून राहिलं पोटामध्ये तर ते सडतं आणि ते काय होतं, आपल्याला अजून जास्त शरीराला व्याधी निर्माण करते. त्यामुळे अन्न पचन होणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर मग जेवणही जाणार नाही, पोट फुगल्यासारखंही वाटणार, पोट भरल्यासारखं वाटणार, पण तुम्हाला सतत अशक्तपणा वाटणार. त्यामुळं वेळेवर खाणंही गरजेचं आहे, रात्री वेळेवर झोपही गरजेची आहे. आणि त्यासोबत जर पोट गच्च वाटणे, पोट सुजल्यासारखं वाटणे, फुगल्यासारखं वाटणे, मळमळ होणे किंवा अजिबात जेवण करण्याची इच्छा न होणे, या कंडिशनसाठी काय घेतलं पाहिजे, तर डायजीसुधा टॅबलेट आणि डायजीसुधा लिक्विड. डायजीसुधा लिक्विड जे आहे तेही तुम्ही अभिपत्तिकर, चूर्णवटी आणि पिकवसुधा सारखं जेवणाच्या 15 मिनिटं अगोदर 10 ml 2 वेळा दिवसातून, आणि यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही, डायरेक्ट हे इनटेक करायचं जेवणाच्या 15 मिनिटं अगोदर. आणि जेवल्यानंतर डायजीसुधा टॅबलेट, एक टॅबलेट दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर, म्हणजे जे खाल्लेलं अन्न असतं ते व्यवस्थित पचन होईल. जे पोटात गॅस धरलेलं असतं ते गॅस पूर्ण पोटातून निघून जाईल आणि आहाराला, पचनाला मदत करेल. आणि तुमचं जे अन्न पोटात पडून सडतं तसं होणार नाही, अन्न व्यवस्थित पचन होईल आणि त्याचं शरीराला जे पोषण मिळालं पाहिजे त्याचं पोषणही व्यवस्थित मिळेल याच्याद्वारे. या व्यतिरिक्त सुशेकरिटी, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण म्हणतो की आमचं अन्न तर, आम्हाला भूक चांगली लागते, जेवणही व्यवस्थित जातं, पण काही वेळेला काही आजारानिमित्ताने तुम्हाला आहार जात नाही. जसं आपल्याला सर्दी, ताप, खोकला आला, किरकोळ आजार आहे, पण म्हणजे जसं वातावरण बदललं की सर्दी, खोकला येणे हे खूप कॉमनली होतं लोकांना, किंवा काही वेळेला काही व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा काही मोठी व्याधीही असेल, तर त्या व्यक्तीला जेवण व्यवस्थित जात नाही, तोंडाला चव नसते. त्या कंडिशनमध्ये तोंडाला चव नसेल, जेवण समोर घेतल्यानंतर इच्छा न होणे किंवा जेवण बघितल्यावर मळमळ होणे किंवा जेवणाच्या वासाने उलटीसारखं वाटणे, या कंडिशनमध्ये तुम्ही सूतशेखर रस देऊ शकता. सूतशेखर रस 1 गोळी दिवसातून 2 वेळेला जेवल्यानंतर. आले लक्षात या कंडिशन्स तुम्हाला? आजचे जे प्रोडक्ट्स आहेत मी तुम्हाला व्यवस्थित सगळे एक्सप्लेन केलेले आहेत, ते कुठल्या कंडिशनमध्ये कुठलं काय घेतलं पाहिजे. पण यासोबत जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण आपली जर जीवनशैली व्यवस्थित नसेल तर आहार हे व्यवस्थित पचणार नाही आणि आपण खाल्लेलं अन्न आपल्या शरीराला पोषण देणार नाही. तर त्यासाठी सकाळी लवकर उठणे, योग्यरीत्या व्यायाम करणे, सकाळी नाश्ता, जसं उठल्यानंतर मी सांगितलं 1 ते 1.5 तासामध्ये तुम्ही काहीतरी आहार घेतला पाहिजे. हेवी आहार घेतला तर उत्तम, पण प्रत्येकाची पचनक्रिया वेगळी असते, प्रत्येकाच्या प्रकृतीच्या हिशोबाने त्यांची भूक असते. तुमची भूक जास्त असते तर प्रॉपर जेवण करून घ्या सकाळी, आणि जर भूक कमी असेल तर थोडा आहार घेऊ शकता तुम्ही. दुपारचं जेवणही वेळेवरती केलं पाहिजे. खूप उशिरा 3-4 वाजता काही लोक जेवतात, तर त्याचा काही उपयोग. संध्याकाळचंही जेवण 7:30-8 पर्यंत तुम्ही केलं पाहिजे, कारण 10 वाजता तुम्हाला झोपायचंय. म्हणजे रात्रीच्या झोपण्याच्या 2 ते 2.5 तास अगोदर तुमचं जेवण झालं पाहिजे, म्हणजे व्यवस्थित आहाराचं पचन होतो आणि तुम्ही झोपल्यानंतर जेव्हा आपण 10 ते 3च्या दरम्यान झोपतो, त्या वेळेला आपली बॉडी इनॅक्टिव्ह असेल तरच आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन व्यवस्थित होतो, त्याचं पोषण आपल्या शरीराला मिळतो. शरीराला त्याचं पोषण मिळालं तरच आपल्या शरीरामध्ये सगळ्या धातूंचा, जसं आपल्या शरीरात सप्त धातू आहेत. सप्त धातू कुठले कुठले, तर रक्त, मांस, मेद म्हणजे फॅट, अस्थी म्हणजे हाडं, मज्जा म्हणजे हाडातलं जे रस असतं, आणि शुक्र. तर हे सगळ्या धातूंचा पोषण आपल्या वाढ तेव्हाच होईल जेव्हा आपल्या शरीराला पोषण मिळेल. तर आपल्या शरीराला पोषण नाही मिळालं तर ह्या सगळ्या ज्या धातू आहेत ते कमकुवत होतील, कमजोर होतील आणि आपल्याला वीकनेस वाटेल. त्यामुळे ह्या धातूंचं जर पोषण आपल्याला करावं असं वाटतं की आपण नेहमी हेल्दी राहिलं पाहिजे आणि सगळ्या आपल्या धातूंचं व्यवस्थित पोषण झालं पाहिजे, तर आहार हे वेळेवर घेतलं पाहिजे. आणि काही तक्रार असेल तर जशी मी औषधं सांगितली आहेत त्याच डोसेसमध्ये योग्य प्रमाणात तुम्ही जर घेतला तर त्याचा शरीराला काही दुष्परिणाम होणार नाही. काही लोकांची लाईफस्टाईलच व्यवस्थित नसते, म्हणजे काही जणांचे ड्युटी आवर्समुळे सुद्धा रात्री जागरण करावं लागतं, काही जणांना शिफ्टमध्ये ड्युटी असते, त्यांच्याकडे पर्यायच नसतो, त्यांची जीवनशैली ही त्यांना त्यांच्या कामाच्या हिशोबाने फॉलो करावं लागतं. तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही जर ही आयुर्वेदिक औषधं आयुष्यभर जरी खाल्ली तरी ह्याचे तुमच्या शरीरावरती काहीही दुष्परिणाम होणार नाहीये किंवा ह्याची तुम्हाला शरीराला सवय लागणार नाहीये. त्यामुळे हे मेडिसिन तुम्ही रेग्युलर बेसिसवर सुद्धा घेऊ शकता. जसं मी सांगितलं, आहार आणि व्यायाम हे शरीराला फार गरजेचे आहेत. व्यायाम करत राहा, हेल्दी खा आणि हेल्दी राहा. थँक्यू सो मच. बोलतो ना.
थँक्यू व्हेरी मच मॅम. खूप छान तुम्ही एक्सप्लेन केला एथिकल सेशन आणि आय होप सर्वांनी नोट डाऊन केले असतील प्रत्येक पॉईंट. ज्या 5 मेडिसिन्स आपण इथे आज डिस्कस केल्या आहेत, इट्स ऑल अबाउट की आपलं जीवनशैली कशी असायला हवी. त्यामुळे जर ती प्रॉपर नसेल तर कसला त्रास होतो ऍसिडिटी पासून, त्या ऍसिडिटीमुळे आपल्याला अजून दुसरे कुठले त्रास होतात, त्या सगळ्या गोष्टी मॅमनी इतक्या छान एक्सप्लेन केल्या आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मॅमने जे सांगितलं आहे की आपलं जर डेली रुटीन आपण जर प्रॉपरली फॉलो केलं तर कितीतरी गोष्टींना आपण फेस करू शकतो, म्हणजे क्लिअर करू शकतो. जर आपलं डेली रुटीन चांगलं राहील तर आपलं डायजेशन पासून इच अँड एव्हरीथिंग आपल्याला खूप युजफुल असतं आणि एकदम आपली स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. त्या व्यतिरिक्त मॅमनी खूप सारे अजून प्रोज अँड कॉन्स सांगितले आहेत की जर आपल्या डेली रुटीनमध्ये भरपूर लोकांची लाईफस्टाईल डिफरंट असते, त्याच्यात आपल्या आयुर्वेदिक औषधींचा त्यांना किती फायदा होऊ शकतो हे पण मॅमने एक्सप्लेन केलेलं आहे. तर आय होप सर्वांना आजचं सेशन खूप युजफुल वाटलं असेल. तसंच त्याच प्रकारे आपण नेक्स्ट सेशन पण करू. तर मी होप करेल की सर्वांनी अशाच प्रकारे उपस्थित राहून या सेशनला प्रतिसाद द्यावा. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. गुड नाईट ऑल ऑफ यू. थँक्यू मॅडम.